नमस्कार सर्वांना. हा आहे व्हिडिओ आषाढी एकादशीचा. जरा टाकायला उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. आषाढी एका दिवशी सकाळीच बघा किती छान मी विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आहे. सुंदर विठ्ठलांसाठी छोटासा हार तुळशीचा बनवला आहे, कारण आजच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व असतं. त्यामुळे छानसा मी हार बनवला आहे. त्याआधी मी ते तुळशी मातेची पूजा केली आहे. हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून. आज तुळशी मातेला पाणी घालायचं नसतं, त्यामुळे आज नुसतीच त्याची मी पूजा केली आहे. हे तुळशी मातेचं माझ्याकडे छोटंसंच रूप आहे, त्याचीच मी आज पूजा केली. माझ्याकडे मोठी तुळस होती, पण ती सुकून गेली, त्यामुळे मी ती काढून टाकली होती. आणि दुसऱ्या कोंडीत ते रोप आलं होतं, ते मी परत नवीन लावलं आणि अशी छान सुंदर मी पूजा करून घेतली आहे. आज आषाढी एकादशी. तुळशी माता म्हणजे रुक्मिणीचं रूप, त्यामुळे खूप सुंदर अशी मी ती पूजा केली आहे बघा. त्यानंतर दारातील रांगोळी, विठुमाऊली काढली आहे मी दारात रांगोळी, कारण आज आषाढी एकादशी. त्यामुळे मी सणाप्रमाणे बहुतेक रांगोळी काढते. मला रांगोळी काढायला खूप आवडतं. दर दिवशी माझ्या दारात रांगोळी असते आणि सणाप्रमाणे अशी मी साईडला वेगळी रांगोळी काढते. आज आपले पांडुरंग काढले आहेत. कशी वाटली तुम्हाला रांगोळी? कमेंट्स करून मला नक्की सांगा. आज माझा आषाढी एकादशीचा उपवास होता, त्यामुळे साबुदाण्याचे वडे केले होते आणि जेवणही केलं होतं, कारण माझा एकटीचाच उपवास होता. त्यानंतर आता बघा, इथे आम्ही निघालो आहोत वडाळ्याला, कारण आज वडाळ्याला असते आषाढी एकादशीची जत्रा. मध्येच आम्हाला असं पावसाने घातलं. आताही आम्ही आलो आहे वडाळ्याच्या जत्रेत. वडाळ्याच्या जत्रेत आम्ही आलो आहे आमच्या नातवाला घेऊन. माझा भाचीचा मुलगा आहे, त्याला दरवर्षी आम्ही इथे घेऊन येतो. आता 3rd स्टँडर्डला आहे, पण अगदी तो आमची वाट बघत असतो. त्याला जत्रेत घेऊन यायला आम्हालाही खूप आनंद होतो, कारण आधी आम्ही माझा भाची लहान होते तेव्हा त्यांनाही घेऊन यायचो आम्ही जत्रेला. त्यानंतर मला मुलगा झाला, मग भाची आणि मग माझा मुलगा, असं आम्ही यायचो जत्रेला. आणि आता ह्या नातवाला घेऊन येतोय. हा बघा, हा नातू माझा तक्षिल आहे त्याचं नाव. बघा, तो दाखवतोय खेळणं कोणतं पाहिजे. मी त्याला सांगितलं उभा राहता, तो बघा कसा लाजतोय. आमचंही बालपण ह्या परेललाच गेलं असल्यामुळे या जत्रेची ओढ आम्हाला अजूनही आहे. आता नातवाच्या धर्माने आम्ही येतो. इथे बघा, केळं, राजगिऱ्याचे लाडू वाटत होते. खूप 3-4 ठिकाणी असे वाटत होतं भाविकांना. केळं, लाडू, उपवासाचे पदार्थ वाटत होते. आणि हे बघा कशी जत्रा, खूप सुंदर. पण आधी जेवढी भरायची तेवढी मोठ्या प्रमाणात मात्र नसते. अगोदर तर खूप मोठ्या प्रमाणात 4ही रोड भरून ही जत्रा लागलेली असायची. आता त्या मानाने खूपच कमी झाली आहे. इथे छान हनुमानजी होते, तिथे लोक लहान मुलांना ठेवून असे छान छान फोटो काढत होते. कलाशक्ती गोविंदा पथकाचं हे बघा होते, छान असे तिथे उभं राहून सगळे फोटोही काढत होते. हल्ली अशा ह्या जत्रा भरणं वगैरे खूप कमी होत चाललं आहे, त्यामुळे कुठेतरी अशी मनाला खंत वाटते. बघा, तक्षिलची खरेदी चालू आहे आणि पावसाने मेहरबानी केली होती. पाऊस बंद झाला होता, त्यामुळे निदान फिरायला तरी मिळालं. माझं शूटिंगचं चालू होतं, शूट घेत होते तोपर्यंत तक्षिल काकांबरोबर शॉपिंग करत होता, खरेदी करत होता. तक्षिलने लेझर लाईट आणि लाईटिंगचे गेम असं काहीतरी 7-8 वस्तू घेतल्या. मला काय आवडतं तर अजूनही मुलांना असं हे जत्रेचं वगैरे वेड असलं पाहिजे. इथे बघा, केळी आणि वाटत होते. हल्लीच्या मुलांना मोबाईल सोडून काही करावंसंच वाटत नाही. त्यामुळे ही जत्रा वगैरे संस्कृती हळूहळू लोप होत चालली आहे. आपण आवड ठेवली तर मुलांनाही आवड लागेल, ह्याच हेतूने आम्ही घेऊन येतो. नाहीतर मुलांना मोठी मुलं झाली की कुठे येत आहेत आपल्याबरोबर. परंतु ही आपली थोडीशी संस्कृती, ही जत्रा वगैरे त्यांना समजायला पाहिजे. आणि आपणच आपली संस्कृती जपली नाही तर मग काय होणार?
असे मग पुढे फक्त मुलांना पुस्तकांमधून समजेल की अशी जत्रा असते वगैरे, त्यांना काही त्याचा अनुभव घेताच येणार नाही. तक्षशिलची मनसोक्त खरेदी झाली. त्यानंतर आम्ही त्याला घरी सोडलं आणि आम्ही परत मुलुंडला यायला निघालो. परतीचा प्रवास आमचा चालू झाला. तक्षशिलबरोबर आम्ही थोडा आनंद घेतो, कारण आमचं बालपण तिथेच केल्यामुळे आम्हाला ती जत्रा वगैरे याची खूप आवड. जातानाही पाऊस नव्हता. त्यानंतर बघा हा आवाज ऐकलात, ॲम्ब्युलन्सचा आवाज. हा आवाज ऐकल्यानं की एकदम माझ्या काळजाचं पाणी होतं. कारण 2-2.5 वर्षापूर्वी माझ्या वहिनीलाही एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये असं ॲम्ब्युलन्सनेच नेत होते, ॲम्ब्युलन्सनेच. आणि ती जी काही माझी वहिनी गेली, घराच्या बाहेर पडली, ती परत घरी आलीच नाही. तिला देवाज्ञा झाली. त्यामुळे असं ॲम्ब्युलन्स पाहिलं, ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकला की मी प्रथम स्वामींना प्रार्थना करते की जो कोण असेल तो सुरक्षित आपल्या घरी जाऊ दे स्वामी. आता ही आली विक्रोळी. आता आम्ही घरी पोचतो आहे. असा माझा छान असा आषाढी एकादशीचा दिवस गेला. तुमचा कसा गेला नक्की सांगा. तुम्हाला आवडते का वडाळ्याची जत्रा? तुम्ही कधी गेला होतात का? नक्की मला कमेंट्स करून सांगा. परळी लालबागचे जे लहानाचे मोठे झाले ते नक्कीच एकदा तरी गेलेले असतीलच. मला कमेंट्स करून नक्की सांगा. घरी आल्यानंतर परत देवपूजा केली, नामस्मरण केलं. त्यानंतर थोडासा फराळ घेतला. आणि हे बघा, ह्या 2च फक्त लटकन मी जत्रेत घेतल्या. चला तर माऊली, परत भेटूया अशाच सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.